ते ॲड केलं, त्याची NPK व्हॅल्यू वाढते. आता नागपूर महानगरपालिकेत कचऱ्यापासून आपण CNG तयार करतो. आता 5-7 टनावर आलाय, 28 टन होणार आहे. ते आपल्या ट्रक, बसेस, स्कूटर चालतील. आता त्या CNG नंतर त्याचं खत होतं. कोणी घ्यायला तयार नाही, कोणी न्यायला तयार नाही. म्हणजे आपल्याला योग्य प्रकारचं नॉलेज हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मी नेहमी सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. ज्याच्याकडे आता ज्या शेतकऱ्याचा मी सत्कार केला, आता काय नाव त्याचं आपलं, आता तुम्ही केला ना, मानकर राकेश, आता तो आमच्याबरोबर होता व्हॅलेन्शियाला. आपल्या इथे कर्तृत्वान शेतकरी आहेत, हे बसले आहेत इथे, हुशार आहेत सगळे, पण त्याची संख्या 25, 30, 40 लोक आहेत. हे 40 लोक उभे केले की याची कॉपी दुसऱ्यांनी करायची आणि त्यांनी पण लोकांना मदत करायची. म्हणजे एकमेकाला हात धरू आणि अवघे धरू सुपंथ, हाच मार्ग आहे. आणि त्याच्यामुळे हे एका याच्यात येणार नाही आहे, याचं ट्रेनिंग आहे. आता आम्ही ॲग्रो व्हिजनची बिल्डिंग तयार केली आहे, 100-150 लोकांचा हॉल तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सिस्टम केली आहे. पुढच्या 1-1.5 महिन्यात त्याचं उद्घाटन आहे आणि त्याचा वर्ग ठेवणार आहे. आणि त्या स्क्रीनवर दिसेल तुम्हाला व्हॅलेन्शियाचा संत्रा, इस्रायलचा संत्रा, आणि तुम्ही डायरी घेऊन बसा. ज्याला भाषण द्यायचं आणि त्याला काही काहीतरी येऊ नये त्या कार्यक्रमामध्ये, ज्याला खरोखर काम काय. आता मी यांना म्हटलं तुम्ही तिकीट, आम्ही तिकीट लावलं होतं 250 रुपयाचं. 650 शेतकरी होते, बाहेर खुर्च्या मांडावं लागल्या, इथे मध्ये बसले, सगळे जुनैन आले होते. आम्ही त्यांना जे ते पैसे दिले ते त्यांच्यावरच खर्च केले, साहित्य दिलं, हे दिलं, कोणी कमावलं नाही. पण फुकटात दिल्याचं महत्व नाही राहत. आम्ही जर फुकटात दिलं तर तुम्ही हेच म्हणाल गडकरी साहेब हरामाचा माला म्हणून खुलवून आले, मतं पाहिजे म्हणून. तुमच्या मतं की ते नाही पाहिजे, द्यायचे तर द्या, नाही तर नका देऊ, पैसे देऊन या. मी हे ठरवून टाकलं की फुकट कोणाला काही द्यायचं नाही. मी MRI देतो, माझ्या आईच्या नावाने ट्रस्ट आहे, आणि त्याला असं सांगून ठेवलं सगळं की 18,000 रुपयात डॉक्टर MRI देतो. तर मी सांगितलं की जो गरीब माणूस येऊन हात वरती उपर करून माझ्याजवळ पैसे नाही आहे ते चौकशी करा, त्याला फुकट करून द्या. आणि बाकीच्याला 1200 रुपये. आता 18,000 रुपयाचे 1200 रुपये, म्हणजे काही ना काही पैसे त्यांनी दिल्याशिवाय त्याला महत्व नाही कळत. त्यामुळे तुम्ही थोडे बहुत पैसे तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही वाढणार आहे. एका वर्षात तुमचा यायचा खर्च निघणार. ते सरकारची योजना वगैरे आता आमदार साहेब आहेत, DPDC वगैरे, आम्ही प्रयत्न करू, पण ते सरकारमध्ये करता करता अनेक दिवस लागतात. मी मंत्री आहे त्यामुळे माझं काही जास्त बोलणं चांगलं राहत नाही, त्यामुळे मी वर्तमानपत्र हे सोडून तेवढंच छापते. बघ का गडकरींनी महाराष्ट्र सरकारला कानपिचक्या दिल्या, तेच हेडलाईन होते. त्याच्यामुळे मी सरकारकडनं प्रयत्न करीन, आम्ही करतो आहे प्रयत्न आणि करू. पण तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही उभे राहू शकता. कठीण नाही आहे, खूप पैसे लागत नाही याला, आणि हे शक्य आहे. आता माझ्याकडे मी तूर लावली, 15 क्विंटल झाली. मला भोटे साहेबांनी सांगितलं ही तूर कापायची, तिला पुन्हा पाणी द्यायचं, AIचा उपयोग करायचा, म्हणजे 15 30 क्विंटल तूर एकरी होईल. आता 30 क्विंटल तूरचा किती रुपये झाले विचार करा तुम्ही. आपण आपल्याकडे जर चांगल्या गोष्टी तयार केल्या, माझ्याकडे 1 किलो 300 ग्रॅमचं वांग झालं, 1 किलोचा कांदा झाला, टेस्टी आहे. शेवटी तुम्ही चांगली गोष्ट ती लोक घ्यायला तयार आहेत. त्यामुळे आपल्याला एक टार्गेट आहे की विदर्भातल्या संत्र्याच्या उत्पन्न एकरी 15 टनाच्या वरती गेलं पाहिजे. ते तंत्रज्ञान जमिनीपासून, मग जमिनीचं सॉइल टेस्टिंग, नंतर कलम चांगली लावणं, आणि त्यानंतर मगच्या सगळ्या उपाययोजना ज्या यांनी सांगितल्या आहेत त्या मी रिपीट नाही करत, त्या आपण ऑर्गॅनिक पॉईंट ऑफ व्ह्यू कसं करता येईल ते हळूहळू विकसित करू. आजच सगळ्या गोष्टी आपल्याजवळ नाही आहे, काही गोष्टी तुमच्याजवळ चांगल्या आहेत, त्या आपण शिकू. आपल्यातल्या काही लोकांचं चांगलं आहे, आणि सगळ्यांच्या चांगल्या गोष्टीचं एकत्रीकरण करून